नमस्कार शेतकरी मित्रांनो, दत्तात्रय भोवर भुजल गुरु चॅनलवर तुमचं स्वागत आहे। व्हिडिओ बनायचं कारण म्हणजे विषय डेअरिंगचा। तर मित्रांनो, मी आज हा व्हिडिओ विषय डेअरिंगचा हा का बनवत आहे त्याचं कारण असं आहे की ऑनलाईन पद्धतीनं पाणी बघणे हा एक म्हणजे अंधश्रद्धा असं म्हणलं जातं। तर ती अंधश्रद्धा कितपत सत्य आहे आणि कितपत म्हणजे डुप्लिकेट आहे, कितपत चांगली आहे, तर ह्या विषयावरती मी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर मित्रांनो, मी मार्च 2025 ह्या महिन्यामध्ये एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आहे श्री अशोक इंगळे, धानोरी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। तर मित्रांनो, मी ऑनलाईन पद्धतीनं पाणी बघत होतो आणि बऱ्याच शेतकऱ्याला मी ऑनलाईन पद्धतीनं सॅटेलाईट मॅप नकाशावरती पॉईंट देत होतो। तर ह्या शेतकऱ्यांनी मला व्हॉट्सअपला त्यांच्या जमिनीचा सॅटेलाईट मॅप नकाशा पाठवला आणि त्यांनी सांगितलं मला विहीर घ्यायची म्हणे, विहिरीसाठी मला पॉईंट द्या म्हणे। तर कसं आहे, जरा सॅटेलाईट मॅप नकाशावरती पॉईंट द्यायचा म्हणजे ती खूप अवघड गोष्ट आहे आणि ज्याला त्या गोष्टीचं नॉलेज आहे ते फक्त तो करू शकतो। तर मी त्यांना सांगितलं का कसं आहे म्हणलं, सॅटेलाईट नकाशावरती पॉईंट देतो मी, पण कसं आहे म्हणलं बोरवेलसाठी देतो म्हणलं, कारण कसं आहे बोरवेलला एक 10-20-30 हजार रुपये खर्च येऊ शकतो आणि 10-20 हजार रुपये खर्च, समजा 30 हजार रुपये 40 हजार रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो। तर एखाद्या वेळेस जरा चुकीनं जरा तो बोरवेल फेल गेला तर त्या शेतकऱ्याची जवळपास 30-40 हजार रुपयाची नुकसान होती। तर एवढी डेअरिंग करणं एवढं सोपी गोष्ट नाही ऑनलाईन पद्धतीनं पॉईंट देणं। पण त्या शेतकऱ्याने माझ्यावर एवढा विश्वास ठेवला का ते म्हणजे जवळपास एवढे आंधळे झाले का त्याने सांगितलं मला तुम्ही काही करा म्हणे, पण मला विहिरीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं पॉईंट द्या म्हणे। म्हणलं विहिरीसाठी पॉईंट देणं म्हणजे मला एवढी हिंमत नव्हती का बुवा मी त्यांना विहिरीसाठी पॉईंट द्यावा सॅटेलाईट नकाशावरती, मॅप नकाशावरती। पण मी पण म्हणजे डेअरिंग होत नव्हती माझी, पण तरी पण मी पॉईंट देण्याची डेअरिंग केली आणि अक्षरशः त्यांना मी म्हणलं कसं आहे ऑनलाईन पद्धतीनं विहीर तुम्ही घेऊ नका, कारण कसं आहे ते 50% रिझल्ट मिळेल, 50% रिझल्ट मिळणार नाही। तुम्हाला 2-4 लाख रुपये खर्च करायचा आहे आणि तुम्ही मी सांगतो म्हणून तुम्ही तिथं विहीर घेता, तिथं पाणी नाही लागलं तर उजूक खूप प्रॉब्लेम होईल। तुम्ही उजूक म्हणता का यांनी पाणी दाखवलं, माझे 2-4 लाख रुपये नुकसान झाली। त्या शेतकऱ्यानं सांगितलं का नशीब माझं म्हणे, तकदीर माझं, फक्त तुम्ही मला जागा दाखवा म्हणे आणि मी तिथं विहीर करणार म्हणे। मग मी थोडं घाबरलो, माझी डेअरिंग होत नव्हती पॉईंट द्यायला, पण तरी मी ते एवढा आग्रह करायला लागले तर त्याच्यामुळे मी त्यांना काय केलं माहिती आहे का, विहिरीचा पॉईंट दिला सॅटेलाईट नकाशावरती आणि नंतर त्यांनी मला काय केलं माहिती आहे का, नकाशावरती पॉईंट दिल्यानंतर व्हिडिओ कॉल केला आणि व्हिडिओ कॉल केल्यानंतर मग मी त्यांना जागा दाखवली आणि एप्रिल महिना होता, या आपला मार्च महिना म्हणजे मार्च महिना होता आपला 2025 म्हणजे चालू वर्षाचा। तर त्यांनी काय केलं माहिती आहे का, तिथं लगेच विहीर खांदायला चालू केली आणि विहीर खांदायला चालू केली आणि मला त्यांनी सांगितलं आम्ही तिथं विहीर खांदायला चालू केली म्हणे। आणि एक दिवस झाला, एक दिवस त्यांनी JCBनं थोडं त्याला उकरलं आणि दुसऱ्या दिवशी जवळपास त्यांची 20 ते 22 फूट झाली आणि लगेच त्यांचा मला व्हॉट्सअपवरती व्हिडिओ आला की तिथं 22 फुटालाच चांगलं पाणी लागलं म्हणे। म्हणजे त्याने मला व्हिडिओ पाठवला, चांगलं पाणी म्हणताना थोडं म्हणजे इतकं 22 फुटावर एवढं जास्त नव्हतं, पण तिथं लगेच पाणी लागलं। आणि शिवाय तो भाग आहे ना, तर त्यांनी सांगितलं आमच्या भागात ड्राय भाग आहे म्हणे, आमच्याकडं पाणी लागत नाही म्हणे शक्यतो, आणि तुम्ही ऑनलाईन दाखवता म्हणजे तुमच्यात काहीतरी ती गोष्ट तुम्हाला समजते किंवा तुमच्यात त्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान आहे म्हणूनच तुम्ही ऑनलाईन पाणी दाखवता म्हणे। पण मी त्यांना तसंच बोललो होतो का बोरवेलसाठी गोष्ट अनेक आहे आणि विहिरीसाठी गोष्ट अनेक आहे, कारण विहिरीसाठी हे 50-60 फुटाच्या दरम्यानमध्ये वरतीच पाणी लागायला पाहिजे। तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या डेअरिंग नसताना माझ्या डेअरिंग येऊन मी त्यांना पॉईंट दाखवला आणि त्यांनी पण ती विहीर घेतली। तर मी परत त्या शेतकऱ्याचं नाव सांगतो, श्री अशोक इंगळे, धानोरी, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। तर कसं आहे, मी शेतकऱ्याचं नाव का सांगितलं, कारण ह्या गोष्टीचा बऱ्याच जणाला विश्वास बसत नाही आणि मला त्यांना जो व्हिडिओ पाठवला होता त्यांच्या तो व्हिडिओ मी स्क्रीनवरती दाखवतो, हा बघून घ्या। तुम्हाला विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा हा तुमचा प्रश्न आहे।
पण माझं मत आहे ऑनलाईन पद्धतीनं फुलाची पाकळी म्हणजे 80-90% रिझल्ट मिळू शकतो. मला तरी असं माझं मत आहे. व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि तुमची काही शंका असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण या चॅनलवरती भुजलविषयी माहिती सांगतच असतो. धन्यवाद.